राज्यस्तरीय सकल जैन वधूवर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। आधुनिक काळातील शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक मूल्यांचा समतोल साधणाऱ्या योग्य जीवनसाथीच्या शोधासाठी आयोजित राज्यस्तरीय सकल जैन वधूवर परिचय मेळाव्यास रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला। करिअरला वाव देणारा जोडीदार हवा अशी अपेक्षा वधू आणि वरांनी व्यक्त केली। श्री दिगंबर जैन सैतवाल सेवा मंडळाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात मेळाव्याचं उद्घाटन झालं। मंचावर बीड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर, सॉफ्टवेअर इंजिनियर अमोल पारितकर, उद्योजक बाहुबली सांगवे, समितीचे अध्यक्ष प्रकर्ष सांगवे, अमित कटके, सारिका कटके आदी मान्यवर उपस्थित होते। मेळाव्यात 250 पेक्षा अधिक वधूवरांनी नोंदणी करून व्यासपीठावर येत स्वतःचा परिचय करून दिला। डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, शेतकरी आणि उद्योजक आदी विविध क्षेत्रातील तरुण तरुणींनी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीबाबत माहिती दिली। मेळाव्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, नांदेड, लातूर, संभाजीनगर, गुजरातमधील सुरत तसंच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील जैन समाज बांधवांनीही सहभाग नोंदवला। मेळावा यशस्वी करण्यासाठी समितीच्या कार्यकारिणीतील भरतेश भालेराव, अरुण धुमाळ, शैलेश पांगळ, साधना सांगवे, विजयकुमार काळेगोरे, रवींद्र कटके, प्रदीप पांढरे, नंदकुमार कंगळे, सूर्यकांत जामगावकर, राजेश मोहोळकर, प्रीती काळगोरे, चेतन तुपकर, अमोल क्षीरसागर, संदीप पर्वत आदींनी परिश्रम घेतले। प्रास्ताविक अनुप मेहत्रे यांनी केलं तर परिचय अमित कटके यांनी करून दिला। शेवटी राजेश मोहोळकर यांनी आभार मानले। लग्न जमल्याच्या नंतर सुद्धा जे माझ्या पाहण्यात येतात बऱ्याचशा कोर्टामध्ये किंवा माझ्या बाजूच्या फॅमिली कोर्टामध्ये काही प्रकरणं असतात ज्याला आपण मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स म्हणतो की वैवाहिक काही वाद असतात की ज्यामध्येही माझ्या बघण्यामध्ये किंवा मी इन्स्पेक्शनला जेव्हा जातो अशा त्यावेळेस माझ्या हे दिसून येतं की थोडंसं लग्न झाल्याच्या नंतरचा दोन्ही पक्षाकडचा एकमेकांच्यामध्ये जो हस्तक्षेप असतो तो थोडासा जरा मर्यादित ठेवला तर तेही नंतर संसार चक्र जे आहे त्यांचं ते अतिशय शांततेनं स्मूथ गोईंग अगदी चालत राहतं। ते थोडंसं जरा बाजूला जरा कटू वाटत जरी असलं तरी ही वस्तुस्थिती जी मला जाणवते त्यामुळं थोडंसं त्या बाबतीमध्ये आपण थोडीशी खबरदारी जर घेतली तर हे प्रमाण बिलकुलच असणार नाही। आणि जैन धर्मियांमध्ये असे वैवाहिक वाद जे आहेत ते नाहीतच, परंतु नाहीतच असंही नाही, आहेत ते आणि मला ते काही दिसले काही ठिकाणी। तर त्यामुळं ह्या गोष्टी टाळायच्यात आपल्याला फक्त विवाहाच्या पूर्वीचं जे मी म्हटलं की बाबा तुम्ही गुणवत्ता पहा, स्वभाव पहा, चारित्र्य पहा, वर्तणूक पहा आणि त्याच्यामध्ये असलेली पोटेन्शियलिटी पहा। तसंच लग्नानंतर देखील सुद्धा आपण त्या जोडप्यांना थोडंसं जरा स्वातंत्र्य द्यावं आणि त्यांना त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदाने जगण्याची किंवा त्यांना एकमेकांना ओळखण्याची, एकमेकांना पारखण्याची, एकमेकांना सोबत घेऊन संसार करण्यासाठी थोडंसं त्यांना आपण मोकळी केली पाहिजे आणि आपलं मार्गदर्शन नक्कीच त्यांच्या मागे असलं पाहिजे। सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष म्हणजे दशलक्षण पर्वामध्ये आमच्या मंदिरामध्ये वेगवेगळे पंडित बोलून प्रवचन आणि थोडंसं नवीन पिढीला मोटिवेट करण्याचा पण प्रयत्न करतो। तर मला सर्वांना हे सांगायचंय, हा 40वा वधूवर मेळावा आता आमचे मान्यवरांनी सांगितलं